हे पूर्ण पातं दिसत आहे. तर आता इथून पिकाला जे गरज आहे ते आहे गंधकची. सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये ही जी कपाशी आहे आता, हिचं तुम्ही बघू शकता एकदम पानं सुरुवातीला एकदम फिक्कट पोपटी जर दिसत असले तर समजून चला की सल्फरची कमतरता आपल्या शेतामध्ये पिकात दिसत आहे. आता तुम्ही जे काही खत दिलं असेल सुरुवातीला 10-26-26, 12-32-16 DAP, त्याच्यामध्ये मित्रांनो गंधक नव्हतं आणि आता आपल्याला गंधक द्यायचं आहे कारण तुमच्याजवळ 20-20-13 हे खत नाही आहे. तर काय करू शकता तुम्ही या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला बघू शकता एकदम जोड पातं लागलं आहे. बघा हे पूर्ण पातं दिसत आहे तुम्हाला. हे पूर्ण आता इथून पिकाला जे गरज आहे ते आहे गंधकची. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाती लागली पाहिजे, फुलं लागले पाहिजे, त्याची गळ झाली नाही पाहिजे आणि जे बोंड आहे हे एकदम टपोरं झालं पाहिजे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर याच्यासाठी आपल्याला गंधक म्हणजे सल्फर देणं आवश्यक आहे. आता सल्फर काय होते मित्रांनो, आपण मातीमध्ये दिलं तर ते सल्फरचं रूपांतर सल्फेटमध्ये होते. थायोबॅसिलिस नावाचा जो जीवाणू आहे त्याचं रूपांतर ते सल्फेटमध्ये करते आणि बेंटोनाइट सल्फेट हे आपल्याला एकरी कमीत कमी 5 ते 7 किलो द्यायचं आहे पिकाला. तर ते खत तुम्ही द्यायचं आहे आता, जेणेकरून ते पिकाला हळूहळू उपलब्ध होते. म्हणजे जमिनीनुसार 15 ते 30 दिवस ते घेते. तर बिलकुल आपल्या कपाशीचा जो पिरियड आहे सध्याचा 30-40 दिवसाचा, तिथून जे फुल पाती आणि पुढे बोंडात रूपांतर होईल. तर पिकामध्ये जे ऑइल सिंथेसिस आहे म्हणजे बोंडामध्ये सरकीमध्ये तेलाचं प्रमाण वाढलं तर कापूस वजनदार होतो, त्याच्यामध्ये ते मदत करणार. आणखी झाडामध्ये जे प्रोटीन बनणार आहे त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये बी ते मदत करणार आहे. आता आपल्याला बेंटोनेट सल्फेट जर द्यायचं असेल, तुमच्याजवळ जर खत असेल उदाहरणार्थ 10-26-26, त्याच्यासोबत बी तुम्ही सल्फर ऍड करू शकता. तिथून नाही तर 12-32-16 DAP, MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश, युरिया, इवन 20-20-13 मध्ये गंधक आहे 13%. पण तुमच्या शेतामध्ये माती परीक्षण करून जर सल्फर कमी असेल तर 20-20-13 मध्ये बी तुम्ही बेंटोनेट सल्फेट मिक्स करू शकता. तर अशा प्रकारचं आपल्याला सर्व नियोजन करायचं आहे. बघा काय होते, शेतकरी मित्रांनी जर व्यवस्थित नियोजन केलं तर 100% आपल्याला उत्पादन मिळते. बघा आता हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट जो दिसत आहे तुम्हाला, याच्यामध्ये आपण एकदम व्यवस्थित नियोजन केलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे झाड बघा, आता याला आहे ना फुलं पण लागले, आता ही ब्रांचिंग पण दिसत आहे, एकदम छान झाले. असं जर नियोजन असलं तुमच्या शेतामध्ये तर उत्पादन मिळते. माझं काम आहे मित्रांनो योग्य मार्गदर्शन करणं. मी फक्त सल्ला देत नाही तर पिकाचं योग्य निदान करतो, मातीचं योग्य निदान करतो, त्यानुसार आपण खताचं फवारणीचं नियोजन ठरवतो. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ते सवय लावून घ्या, कारण शेतामध्ये उत्पादन निघलं तरी मालाला भाव काय राहील हे आपल्या हाती नाही. पण एक गोष्ट नक्की आपल्या हाती आहे, ते म्हणजे आपल्या शेतामध्ये पिकाला जे पाहिजे तीच गोष्ट दिल्या गेली पाहिजे. 1 रुपया बी एक्स्ट्रानी गेला पाहिजे आणि उत्पादन चांगलं मिळेल. कारण जे हानिकारक गोष्टी आहे त्या टाळल्या जातात आणि पीक एकदम छान राहते. आता बघा याला फुलं पण लागली, मी फुल तोडू नाही शकत कारण एक एक फुल महत्वाचं आहे आपल्यासाठी. बघा हा असा प्लॉट आहे.